मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी गावात एखादा कोणीतरी मुंबईत नोकरीला म्हणजे गिरणी कामगार जरी असला तरी आम्ही त्याच्याकडे आदरानं बघायचो. अरे हा मुंबईचा, मुंबईत नोकरी करतोय. आज प्रत्येक एखाद्या गल्लीत 4-5 पोरं कुठेतरी डेन्मार्कला, स्वीडनला, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये अगदी 50 लाख 1 कोटी रुपयाचं पॅकेज घेऊन नोकरी करताना दिसतात. सरकारी शिक्षण संस्था अडचणीत आणायच्या, बंद पाडायच्या. आज जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडतात. कधी ऐकलं होतं का शून्य शिक्षक शाळा? ज्या शाळेत शिक्षकच नाही त्याला शाळा कशी म्हणायची? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आमच्या आजपर्यंत राजू शेट्टी साहेब म्हणजे चळवळ, शेती, शेतकरी आणि वेगवेगळ्या शेतकरी रिलेटेड समस्या यांचं एकच उत्तर पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात असेल तर ते म्हणजे राजू शेट्टी साहेब. आज मात्र आपण वेगळ्या पद्धतीने जातोय, जसं की आपलं गोट्स ऑफ एज्युकेशन हे शैक्षणिक पॉडकास्ट चॅनेल आहे सर. आज आम्हाला जाणून घ्यायला आमच्या प्रेक्षकांना आवडेल की शिक्षणाबद्दल तुमचं मत कसं आहे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, त्या संदर्भात आज आपली चर्चा होणार आहे. तर सर्वप्रथम मला ऐकायला आवडेल की आपला शिक्षण प्रवास कसा होता? माझा शिक्षणाचा प्रवास अगदी 4 चौघासारखाच झालेला आहे. म्हणजे ज्या इथं आपण बसलोय ही शेतातली वस्ती आहे, तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आणि इथून माझी शाळा जी जिल्हा परिषदची शाळा होती ती 2 किलोमीटर लांब आहे. मी लहान असताना इथंच जन्माला आलो ह्या मळ्यामध्ये. आणि इथून चालत मला तेवढ्या लांब शाळेला जायचं, सकाळी 2 किलोमीटर, संध्याकाळी 2 किलोमीटर परत येताना. आणि तुम्हाला माहिती आहे की आता हा जो रस्ता आहे हा रस्ता सुद्धा नव्हता, एक साधा कच्चा रस्ता, म्हणजे फोपाट्यातून चालणे जे म्हणतात उन्हाळ्यामध्ये विशेषतः, त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. कारण 7वी पर्यंत मी जोपर्यंत गेलो नाही तोपर्यंत पायात चप्पल काही नव्हती. म्हणजे अनवाणी पायानं ऐन उन्हाळ्यामध्ये फोपाट्यातून चालत चालत शाळेला जायचं यायचं, असा सगळा माझा शैक्षणिक प्रवास होता. त्याच्यानंतर काही कारणामुळे माझ्या शाळा बदलत गेल्या, गाव सोडलं. नंतर मी साधारणपणे 6वी पर्यंत इथं शिकलो. नंतर 7वी, 8वी आणि 9वी हे अगदी मिरजपूर भागातलं एक अतिशय दुष्काळी अशी गावं जी आहे ती, आता जरा म्हैसाळ योजनेचं पाणी गेलं त्यामुळे थोडं बागायत झालं, पण त्यावेळी अत्यंत दुष्काळी अशी गाव होती. सलगरी, बेळंकी या 2 गावामध्ये माझं 9वी पर्यंत शिक्षण झालं. 7वी, 8वी, 9वी. त्याच्यानंतर पुन्हा मी 10वी साठी मिरज तालुक्यातल्या दुधगाव गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी माझं शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर मग मी डॉक्टर जे मगदूम यांनी जे मगदूम पॉलिटेक्निक कॉलेज सुरू केलं आणि पहिल्याच बॅचचा विद्यार्थी म्हणून मी तिथं ऍडमिशन घेतलं. आणि नंतर मग मी तिथं पदविका घेतली मेकॅनिकलची. त्याच्यानंतर मग कुठंतरी जायचं, माझे एक नातेवाईक दुबईमध्ये होते, तिकडं नोकरीला जायचं असं डोक्यात चाललं होतं. तो बोलून अचानक वडिलांचं निधन झाल्यानंतर मग मी शेतीत पडलो आणि मग शिक्षणाचा काही फारसा उपयोग करून घेतलाच नाही. म्हणजे तसं बघायला गेलं तर आमच्यासाठी हे चांगलंच झालं म्हणायचं, कारण इतकं प्रिय व्यक्तिमत्व जे महाराष्ट्राला लाभलेलं आहे, कदाचित तुम्ही दुबईला गेला असतात तर ते लाभलं नसतं. पण मला पुन्हा एकदा विचारायला आवडेल की लहानपणीचा काळ कसा होता सर? म्हणजे घरची परिस्थिती किंवा बाकीच्या गोष्टी कशा होत्या? परिस्थिती म्हणजे शेतकरी कुटुंबाची जशी असते तशीच होती, ओढाताणीची होती. फार गरिबीची नव्हती, पण फार मी सांगितलं ना 7वी पर्यंत चप्पल नव्हते पायात, फार चांगली नव्हती, जेमतेम होती. परंतु त्याच्यामध्ये एक आनंद होता. शेतात बागडणं, राहिला शेतातच होतो, शेतात बागडणं, लहानपणापासून शेतीमध्ये काम करायची सवय लागली, आवडही होती. त्याच्यामुळं जी एक अटॅचमेंट शेती बरोबर, माती बरोबर लहानपणापासून, बालपणापासूनच निर्माण झाली, ती आज अखेर कायम आहे. खरंच की, म्हणजे अतिशय मातीची आवड आहे म्हणून तर मातीसाठी तुम्ही लढा देत आहात.
हे म्हणायला काही हरकत नाही. हो, मी स्वेच्छेनं शेतकरी झालेलो आहे, मला जबरदस्ती कोणी केलेली नाही आहे. वडिलांच्या नंतर कोणी शेती बघायचा प्रश्न निर्माण झाला, मग मी स्वेच्छेनं म्हटलं खरं तर मी शेतीत पडू नये असं माझ्या भावांची इच्छा होती, पण मला थोडस एक स्वातंत्र्य मिळतं, निर्मितीचा आनंद मिळतो थोडस. मी कदाचित मला जबरदस्तीनं इंजिनिअरिंगला घातलं नसतं तर मी मराठी घेऊन MA झालो असतो आणि मी प्राध्यापक झालो असतो आणि मराठी एक लेखक झालो असतो किंवा साहित्यिक झालो असतो. ते एक स्वप्न होतं, परंतु त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला शिक्षण मिळत नव्हतं, पालकांच्या इच्छेप्रमाणे घ्यावं लागतं. आणि त्यामुळे तो प्रवास माझा राहिला, परंतु मनामध्ये कुठेतरी एक उबळ होती, उर्मी होती. आणि त्यानुसार मग ठीक आहे, मला आता कोणाची नोकरी करायची नाही, मला स्वातंत्र्य भोगायचं आहे, निर्मितीचा आनंद घ्यायचा आहे आणि तो शेतीमध्ये मिळतो. आणि म्हणून मी स्वेच्छेनं शेतीकडे वळालो. बरोबर की नाही. खरंच लेखनाची साहेबांना जसं सांगितलं होतं तुम्ही की लेखनाची आवड होती, त्यावेळी MA करून तुम्हाला शिक्षक पेशा किंवा हे निवडायचं होता. पण सर तुम्ही सांगायला आवडेल साहेब तुम्हाला की तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नशीब लिहिलंय. अगदी ज्यांना जेमतेम आयुष्य, जसं हालाकीची परिस्थिती शेतकऱ्यांची होती, साहेबांच्यामुळे आज पक्की छत शेतकऱ्यांना लाभलेली आहेत, घरात दूध दुभतं वाहतंय आणि ते एक सन्मानानं आणि आपले आयुष्य जसं पाहिजे तसं जगायला लागले. त्याचं एकमेव कारण म्हणजे राजू शेट्टी साहेब. आता साहेब मला तुम्हाला विचारायला आवडेल की आजची परिस्थिती तुम्ही ज्यावेळी बघताय अभ्यासाची, शिक्षणाची खूप तफावत आहे. जसं तुम्ही म्हटलात की 6वी पर्यंत अनवाणी पायाने आपण शाळेत जात होता, आज दारापर्यंत गाडी येते. बरोबर. तर हा फरक तुम्ही कसा बघता? हा जो फरक झाला तो फरक त्याचं कारण थोडस ह्या आमच्या शेतकरी चळवळीमुळं बरोबर लोकांचं आर्थिक स्थैर्य वाढलं, निर्माण झालं. आणि त्यामुळं जे आमच्या नशिबी नव्हतं ते तर आताच्या पिढीच्या नशिबी आलं. चांगली गोष्ट आहे. अर्थात त्यासाठी आम्ही कष्ट केले, त्याचा अभिमानही आनंद आहे. आणि त्यामुळं आज विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं संध्या मिळायला लागल्या. खर तर याचं काही अंशी श्रेय म्हणजे एक लक्षात घ्या, साधारणपणे आमची शेतकरी चळवळ ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये रुजली ती 2000 सालापासून. आणि त्याला चांगलं गोंडस बाळसं आलं ते 2002-03च्या दरम्यान. योगायोगा त्याच काळामध्ये मला वाटतं की 1985 साली त्यावेळचे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा यांनी एक अतिशय क्रांतिकारक असा निर्णय घेतला. आणि तो निर्णय म्हणजे शिक्षण हे जसं सरकार देत होतं तसं हळूहळू खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा त्याला संधी द्यायचं ठरवलं. आणि विना अनुदानित शाळा कॉलेजेसना परवानगी देण्याचा निर्णय घेतला. खर तर मी त्यातलंच एक प्रॉडक्ट मी मगाशी सांगितलं की मी मेरिटवर मला काही त्यावेळी पदवी काय घ्यायची असली इंजिनिअरिंगची तरी सुद्धा 85 ते 90% मार्क लागायचे. मला तर नेमकं जेमतेम 75% मार्क होते त्या काळात. आता 75%, त्यावेळेस 75% म्हणजे आता 98-99. तर मला काही सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं नसतं. परंतु विना अनुदानित जे पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालं त्याच्यामध्ये मला सहजगत्या ऍडमिशन मिळालं आणि त्यामुळे मला शिक्षण घेता आलं. आता हे कधी जर 84-85 ला ते धोरण राबवलं आणि हळूहळू या सगळ्या संस्था उभा करायला 90-95 साल आला. म्हणजे 10 वर्षाचा कारण ते सगळं उभा करणं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं सोपं नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू स्थिरस्थावर यायला म्हणजे आणि मग ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एक शिक्षणाची संधी मिळायला लागली. पूर्वी काय व्हायचं, एका जिल्ह्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज असायचं आणि 4-5 जिल्ह्यामध्ये मिळून एक कुठेतरी मेडिकल कॉलेज असायचं. त्यामुळं ज्याला MBBS ला ऍडमिशन मिळतं अशा विद्यार्थ्यांची हत्तीवरनं मिळवून काढल्याची किस्से आहेत त्या काळात. कारण
आपल्या गावातला पोरगा MBBS ला डॉक्टर होतो. बरोबर. इतकी आगमन, कारण नवलच गोष्ट असायची. 3-4 जिल्ह्यामध्ये एक कुठेतरी मेडिकल कॉलेज असायचं आणि जिल्ह्यामध्ये एक किंवा काही जिल्ह्यामध्ये एक सुद्धा नव्हतं, असं इंजिनिअरिंग कॉलेज असायचं. त्यामुळे डॉक्टर इंजिनियर होणं हे एक मोठं स्वप्न होतं आणि ते स्वप्न खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला काय फारसं येत नव्हतं, त्याच्यापर्यंत तो पोचूच शकत नव्हता. पण या हळूहळू बघा, म्हणजे मी काय सांगतोय लक्षात घ्या की हे धोरण दादांनी राबवल्यानंतर त्या सगळ्या शिक्षण, मग भारतीय विद्यापीठ असेल, DY पाटील असेल, भारतीय विद्यापीठ असेल, अशा ज्या खाजगी शिक्षण संस्था स्थिरस्थावर व्हायला, आणि मग सुरुवातीच्या काळात तुम्हाला आठवत असेल किंवा तुमच्या आधीच्या पिढीचे लोक सांगतील की बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी इथे यायचे आणि फी भरून शिकायचे, कारण आमच्या परिसरातल्या पालकांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, फी भरण्याची ऐपत नव्हती. आणि नेमके त्याच काळामध्ये आमच्या शेतकरी चळवळीनं बारसं धरलं. मी मगाशी जो सांगितला कालावधी, तो चळवळीला मी सुरुवात केली 92 ला. हळूहळू त्याला मूर्त स्वरूप आलं 2000 साली आणि एकदम ऐन भरात चळवळ आली 2002 मध्ये. आणि त्याच्यामुळं असा एक बदल झाला की आजच्या शेतकऱ्यांचा इतका मोठा दबदबा तयार झाला. साखर कारखानदारांचा जो ग्रामीण भागावर जो का पगडा होता, दबाव होता, तो निघून शेतकरी स्वतंत्रपणानं ऊसाचा दर मागायला लागला, आंदोलन करायला लागला, चळवळी करायला, त्याचे फायदे मिळाले, पैसे जास्त यायला लागले. आणि ते पैसे घरात आल्यामुळे आर्थिक स्थैर्य, मी मगाशी जे म्हटलं, स्थैर्य निर्माण झाल्यामुळं एक 2 गोष्टी घडल्या की एक चांगली घरं निर्माण झाली आणि दुसरं चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये फी भरून ऍडमिशन घेण्याइतपत शेतकऱ्यांच्या मध्ये निर्माण झाली. आणि मग आता बघा, आता बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी कमी आणि आपल्याच भागातले विद्यार्थी या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये, एक असायचं कॉलेज, तिथं आता एका गावात 3-3, 4-4 कॉलेजेस झाले आणि तिथं आमची शेतकऱ्यांची पोरं शिकतात. आणि त्याच्यामुळे जे बदल झाला, म्हणजे मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी गावात एखादा कोणीतरी मुंबईत नोकरीला, म्हणजे गिरणी कामगार जरी असला तरी आम्ही त्याच्याकडे आदरानं बघायचो, अरे हा मुंबईत नोकरी करतोय. आज प्रत्येक एखाद्या गल्लीत 4-5 पोरं कुठेतरी डेन्मार्कला, स्वीडनला, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये अगदी 50 लाख 1 कोटी रुपयाचं पॅकेज घेऊन नोकरी करताना दिसतात. हा सारा बदल तो एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये घेतलेला ऐतिहासिक निर्णय वसंतदादांनी, आणि त्याला जोडून शेतकरी चळवळीनं जे काही चांगल्या पद्धतीनं ग्रीप घेतले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही 4 पैसे मिळाले, ह्या 2 गोष्टी समांतर गेल्यामुळं आज हा सगळा बदल दिसतोय. बरोबर. आता मला विचारायचं आहे सर की जसं तुम्ही सांगितलं की बदल, ट्रान्झॅक्शन पिरियड काय होता किंवा कसे बदल झाले, आता शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकणं, आता तर प्रत्येक घरी इंजिनियर, डॉक्टर आहेत, जसं म्हटलं की शैक्षणिक क्रांतीमुळे हे शक्य झालं, पण कुठेतरी पूर्णपणे अजून आत्मसन्मानाने किंवा ह्याने विद्यार्थी तिथं जातेले दिसत नाहीयेत, रेकॉर्ड्सवर, मेरिट्सवर जातेले दिसत नाहीयेत, कुठंतरी तिथपर्यंत पोहोचत नाहीये काय शिक्षण, किंवा कशा पद्धतीनं काही अजून संभ्रमावस्था आहे का शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये, हा एक मला प्रश्न विचारायचा. त्या काळामध्ये स्वर्गीय वसंतदादांनी जो एक धोरणात्मक निर्णय घेतला, कारण सरकारकडे सुद्धा साधनं अपुरी होती आणि सगळ्यांना शिक्षण देणं अवघड होतं. एक तर त्याच्या आधीच्या पिढीने, म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील असतील, बापूजी साळुंखे असतील, या लोकांनी काय केलं होतं, शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवलेलं होतं. म्हणजे ते प्राथमिक आणि हायस्कूलचं शिक्षण. मग महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असतील, अनेकांनी त्याचा मोठा प्रसार केलेला होता. पण उच्च शिक्षण देण्या एवढं सरकारकडे पायाभूत सुविधा नव्हत्या, साधनं नव्हती. आणि म्हणून ज्या सरकारी संस्था आहेत तिथली गर्दी कमी केल्याशिवाय, स्पर्धा कमी केल्याशिवाय खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी होती. मग तिथली गर्दी कमी करायची असेल तर आपल्या सोयीच्या ठिकाणी चांगलं कॉलेज निघतंय असं म्हटलं तर सरकारी कॉलेजकडे मधली गर्दी कमी होईल आणि गोरगरिबांच्या पोरांना तिथं शिकता येईल आणि बाकीच्या ज्यांची फी भरायची ऐपत आहे ते खाजगी संस्थेमध्ये शिकतील, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. पण नंतर काय झालं, नंतरच्या राज्यकर्त्यांनी त्या काळामध्ये दादा अगदी बरोबर होते, पण नंतरच्या काळानंतर
मग अगदी पवार साहेब असतील किंवा त्यांच्यानंतरचे जे काही वेगळे राज्यकर्ते आले किंवा केंद्रातले सुद्धा, त्यांनी हळूहळू शिक्षणातनं अंग काढून घ्यायला लागलं, सुरुवात केली. आणि सगळंच खाजगी क्षेत्राच्या हवाली करायला सुरुवात केली. आज तर परिस्थिती अशी आहे की सरकारी संस्थांच्या मध्ये एक तर व्हेकन्सीज भरपूर आहेत, तुकड्या भरतल्या आहेत, त्यांना पायाभूत सुविधा नाही आहेत. म्हणजे उदाहरण जायचं झालं तर ऍग्रिकल्चर कॉलेजचं देता येईल. कृषी विद्यापीठांच्याकडे एवढ्या कमी सुविधा आहेत की आता मान्यताप्राप्त सरकारी ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये विद्यार्थी जायला तयार नाहीत, कारण तिथं शिक्षणच चांगलं मिळत नाही. म्हणजे हळूहळू सरकार शिक्षणातून बाजूला व्हायला लागलेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय व्हायला लागला आहे की जी आमची पहिली पिढी होती त्यांनी अगदी कर्मवीर भाऊराव पाटलांनी जनावरांच्या पाठीमागे फिरणाऱ्या पोरांना खांद्यावर बसून साताऱ्याच्या बोर्डिंग मध्ये नेऊन शिकवलं. ही जी पिढी होती, या पिढीनं जे काय काम करून ठेवलं होतं, पुन्हा घड्याळाचे काटे उलटे फिरवून ज्याच्याकडे पैसा आहे तो शिकेल आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो अडाणी राहील, अशी परत व्यवस्था तयार व्हायला लागली. हे भयावह आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे ह्याचं हे जाणीवपूर्वक केलं जातं, लक्षात घ्या. कारण काळ बदलला तसं गरीब आणि श्रीमंतामधली दरी वाढत चाललेली आहे. एका बाजूला प्रचंड दारिद्र्य आहे, दुसऱ्या बाजूला प्रचंड पैसा आहे. हा जो नवश्रीमंतांचा वर्ग आहे हा चंगळवाद्यांचा वर्ग झालेला आहे. आणि यांचा चंगळवाद पोचण्यासाठी एका बाजूला ते पर्यावरणाचे लचके तोडतायत, त्यामुळं त्याचाही फटका पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळं, पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळं फटका बसतो गरीबच माणसाला. दुसऱ्या बाजूला यांचा चंगळवाद पोचण्यासाठी यांना आधुनिक काळामध्ये गुलामांची गरज आहे, भासायला लागलेली आहे. त्यांना ड्रायव्हर पाहिजे, त्यांना घरगडी पाहिजे, त्यांना त्यांची उजी उचलायला लोडर पाहिजे, ज्याला हमाल म्हणतात, त्यांना मोलकरीण पाहिजे, त्यांना मुलं सांभाळायला आया पाहिजेत, खाजगी सुरक्षा रक्षक पाहिजेत, बाउन्सर पाहिजेत. आता हा वर्ग आहे, हा कसा तयार होईल, ही सेवा कशी मिळेल? तर ही अर्धवट शिक्षण यांचं झालं. जेमतेम लिहिता वाचता येईल एवढंच त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते अर्धवट शिकले पाहिजेत. त्याशिवाय नवा गुलामांचा वर्ग तयार होणार नाही आणि त्यांच्या जीवावर आपल्याला त्यांच्या श्रमाची चोरी करून आपल्याला आपला चंगळवाद पोचता येणार नाही. म्हणून ही जाणीवपूर्वक अशी व्यवस्था करायला लागली आहे. म्हणून सरकारी शिक्षण संस्था अडचणीत आणायच्या, बंद पाडायच्या. आज जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडतात. कधी ऐकलं होतं काय शून्य शिक्षक ही शाळा? ज्या शाळेत शिक्षकच नाही त्याला शाळा कशी म्हणायची? कोंडवाडा आहे काय तो? पण आज निर्लज्जपणे सरकार म्हणतं आपल्या कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा शून्य शिक्षक ही शाळा जवळजवळ 15 ते 20 आहेत. हे जे चित्र आहे हे चित्र चांगलं नाही आहे आणि वाढत चाललेलं आहे. म्हणजे पैसा खर्च करा, शिक्षण घ्या. तुमचा बाप श्रीमंत असेल तुम्हाला चांगलं शिक्षण मिळेल. गरिबांनी यांची चाकरी करायची, गरिबांनी यांचा गुलाम करायचा. आधुनिक काळातली ही एक प्रकारची वेठबिगारी आहे आणि ही अधिकृतरित्या तयार केली जाते. हे संताप आणणारी ही सगळी गोष्ट आहे. पालकांनी यावर काय केलं पाहिजे सर? नाही, पालकांनी पहिल्यांदा पैसे घेऊन मतं द्यायचं बंद केलं पाहिजे. खरं स्पष्टच बोलतो. माझं कुणाला आवडो न आवडो हे सगळे परिणाम कशाचे आहेत? त्याचे परिणाम आहेत. तुम्ही मताला 5,000 रुपये मागणार, मग मतदान करणार, त्याच लायकीचे तुम्हाला लोकप्रतिनिधी मिळणार. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे ज्या लायकीचे लोक असतात त्याच लायकीचे त्यांना लोकप्रतिनिधी मिळतात. आणि मग तुम्ही निवडून दिलेले लोक तसंच वागणार, तसेच धोरणं राबवणार आणि मग त्याचे परिणाम थेट तुम्हालाच भोगावे लागणार. बरोबर की. मग आता यात बदल कसा घडला पाहिजे किंवा काय शेतकऱ्यांनी काय विचार करून किंवा सामान्य लोकांनी कसं शिकवलं? हा महाराष्ट्र हा साधू संतांनी घडवलेला महाराष्ट्र आहे. साधू संतांनी घडवलेला संस्कार केलेला हा महाराष्ट्र आहे. त्याचबरोबर सुधारकांनी सुधारणा केलेला हा महाराष्ट्र आहे. पण आज सुधारकही राहिलेले नाहीत. कारण एखादा चांगली गोष्ट मांडणं म्हणजे टिंगल किंवा टवाळीचा विषय आहे. महात्मा गांधी हा टिंगल आणि टवाळीचा विषय झालेला आहे. ज्या महात्मा गांधींनी सेवेतून राष्ट्रपिता म्हटलं जातं त्या
टिंगल आणि टवाळीचा विषय झालेला आहे. साधू संतांच्या बाबतीत म्हणायचं तर आजकालचे साधू संत मेकअप करून टीव्हीवर राज्यकर्त्यांना खुश करता येईल अशा प्रकारचं प्रवचन देण्यातच दंग झालेले आहेत. त्यामुळे साधू संतांचाही वर्ग संपलेला आहे. हा म्हणजे देह हा नश्वर आहे, याच्यावर याचा मोह सोडा असं सांगणारे साधू आज त्यांना एक सुद्धा केस काळा पांढरा झालेला सहन होत नाही, हे गलप करून प्रवचन करायला लागलेले आहेत. ही अशी स्थिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. मग परिणाम जे भोगायला लागणार आहे त्याचं काय? ते भोगावं लागणार आहे ते सामान्य माणसाला, तळागाळातल्या माणसाला. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तळागाळातूनच ह्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उठाव झाला पाहिजे. शैक्षणिक क्रांती पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही पार्लमेंटमध्ये या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याचा मूलभूत अधिकार कायद्यानं बहाल केला, तसा कायदा केला. पण त्याच्या बापाला ते शिक्षण परवडतंय का याचा नाही विचार केला. ते आता आपल्याला त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल. या देशातल्या जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला त्याच्या बौद्धिक कृतीप्रमाणे पदव्युत्तरापर्यंत शिक्षण हे सरकारच देईल. आणि त्याला येणाऱ्या खर्चासाठी त्याच्यासाठी येणारा खर्च हा एक नागरिक म्हणून आम्ही सगळे कराच्या रूपातनं करू, असा नवी भूमिका घ्यावी लागेल. त्याशिवाय ज्ञानावरची शिक्षणावरची मक्तेदारी ही विशिष्ट वर्गाची संपणार नाही. कारण प्रगत देशांमध्ये ही एक लक्षात ठेवा, शाहू महाराज किती द्रष्टे होते. आपण शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यात राहतो. शाहू महाराजांच्या संस्थांचं उत्पन्न अतिशय तोकडं होतं. कारण शेवटी इंग्रजांच्या आधिपत्याखाली असलेलं ते संस्थान होतं आणि त्यामुळे त्याला काही मर्यादा होत्या. उत्पन्न अतिशय तोकडं होतं. तरी सुद्धा शाहू महाराजांनी आपल्या उत्पन्नातल्या 6% अधिक हिस्सा हा शिक्षणासाठी खर्च केला. त्या काळात किती द्रष्टे होते शाहू महाराज. एवढंच नव्हे तर शिक्षण सक्तीचं केलं. त्या काळातल्या ज्या सामाजिक चौकटी होत्या त्या लगेच तोडणं अशक्य आहे हे लक्षात आल्यानंतर द्रष्टेपणाने शाहू महाराजांनी कोल्हापूर शहरामध्ये प्रत्येक समाजाचे, प्रत्येक जातीचे एक हॉस्टेल उभा केलेलं होतं. जैन बोर्डिंग वेगळं, लिंगायत बोर्डिंग वेगळं, मराठा बोर्डिंग वेगळं, मुस्लिम बोर्डिंग वेगळं, सगळ्यांच्यासाठी बोर्डिंग तयार केले होते. तिथं पोरं आणून ठेवा, शिकवा, पोरं शिकली पाहिजेत. धर्म पण आडवं येऊ नये त्यांनी काळजी घेतली होती. स्वतः शाहू महाराज जात धर्म मानत नव्हते, परंतु त्या भिंती लगेच तुटणं अशक्य आहे. पण त्याच्यापेक्षाही गरजेचं आहे शिक्षण. आणि ते शिक्षण घेतल्याशिवाय जनता शहाणी होणार नाही आणि ह्या जातीच्या धर्माच्या भिंती तुटणार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर पहिल्यांदा आहे त्या चौकटीत राहून शिक्षण तरी घ्या, ही एक व्यवस्था शाहू महाराजांनी करून ठेवलेली होती. खरंय. आता जसं तुम्ही मगाशी म्हटलात साहेब की पॉलिटेक्निक कॉलेजेस किंवा ऍग्रिकल्चरल कॉलेजेस इथं सुविधा नाहीये. आता मी पण परवा एका ठिकाणी वाचलं की प्रॅक्टिकल शिक्षण म्हणजे शेतकऱ्याचं शिक्षण, जे शेतीत तो लहानपणापासून बघत असतो, आई वडील काय करतायत, पूर्वज काय करतायत, आणि जे कॉलेजमध्ये शिकवलेलं शिक्षण आहे त्याच्यामध्ये खूप मोठं तफावत आहे. 100% ते तसं काय? आजची शिक्षण पद्धती आहे ती दैनंदिन रोजमर्रा आपली जी काही जिंदगी आहे त्याच्याशी कोसो दूर अशी आहे. आणि त्यामुळं त्या शिक्षणाचा थेट व्यावहारिक जीवनामध्ये फारसा उपयोग होत नाही. त्यामुळं समजा ग्रामीण भागामध्ये शाळा आहे तर त्याच्यामध्ये अगदी शालेय शिक्षणापासूनच शेती हा विषय असलाच पाहिजे. काय अडचणी आहेत शेतीच्या, काय कशा प्रकारची शेती केली जाते, त्याच्यावर प्रक्रिया कशी केली जाते शेतीमालावर वगैरे, ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत त्या अगदी बालपणापासूनच त्या विद्यार्थ्यांना शिकल्या पाहिजे. शहरामध्ये सामाजिक विषयावरच शिक्षण शहरातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी झोपडपट्टी म्हणजे काय असले पाहिजे त्या परिसरात, म्हणजे जेणेकरून ज्या परिसरातला तो विद्यार्थी आहे त्या परिसराचं त्याचं ज्ञान हे परिपूर्ण असलं पाहिजे आणि ते शालेय जीवनापासूनच असलं पाहिजे. नाहीतर आज खेड्यातल्या पोरांना
शेती म्हणजे काय माहित नाही, खुरप म्हणजे काय माहित नाही, इच्छा नाहीये त्याला, इच्छा नाही, त्याच्यानं शिक्षणच दिलं नाही ना. दिलेलं नाहीये, आवडच मला एक निर्माण सांगा, झालेली नाहीये. खुरप काय, विळा काय, कुदळ काय, खोर काय, किती शेतकऱ्यांच्या पोरांना तर किती त्यातला फरक माहिती आहे? बरोबर, नाही माहिती, कारण ते शिक्षणच त्यांना कधी मिळालं नाही. त्यांचा दृष्टिकोनच असा असतो की शिकायला म्हणजे बाहेर शहरात जायचं नाही, याचं कारण आपली शिक्षण पद्धती. बरोबर, शिक्षण शेतकरी म्हणजे कोणीतरी अस्पृश्य, तुच्छ. बघा, आपल्या शालेय शिक्षणामध्ये काही धडे असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण देतो. एक होता शेतकरी, एक होता शेतकरी, आणि एक होते शेठजी. आलं का लक्षात? आदर, हा, आदर. एक होता शेतकरी, किंवा शेतकऱ्याची गोष्ट असेल तर भैरू सकाळी उठला, भैरू असतो 55 वर्षाचा, पण तो उठला, आणि तहसीलदार साहेब ना जाग आली, आणि नंतर त्यांनी आळस दिला. म्हणजे लहानपणापासूनच शेतकऱ्यांना हा जो भेदभाव आहे तो आपल्या शिक्षणातच आहे ना. बरोबर, ते संस्कार त्या पोरांच्यावर बसलेत. लहान मुलांचं मन हे चिखलासारखं असतं, त्याला आकार द्याल तसं ते घडत असतं. हे जे आहे ना, हे आपण बाळ वयापासूनच त्यांच्यावर रुजवलेलं आहे, बिंबवलेलं आहे. मग शेती काय करतील पोरं? बरोबर, शेतकरी आहे म्हणून देश चालू आहे हो, सांगणारे खूप कमी झाले, फार कमी झालेले आहेत. मग सर, मला विचारायचं की विद्यार्थी शिकला, शेतीचं शिक्षण जर व्यवस्थित झालं तर देशात काय काय बदल होतील? नाही, एक असं आहे म्हणजे की अजूनही तुम्हाला सांगतो, तुम्ही किती वैज्ञानिक प्रगती करा, तुम्ही चंद्रावर जा, मंगळावर जा, अजून सूर्यावर जाण्याची महत्वाकांक्षा ठेवा, पण अजूनही बिल क्लिंटन असो, किंवा तो याचा गुगलचा कोण आहे तो असो, किंवा अदानी असो, अंबानी असो, बिल गेट असो, हे काय ज्वारी आणि बाजरी कॉम्प्युटर मधनं तयार करू शकणार नाही, किंवा मशीन मधनं तयार करू शकणार नाही. त्यासाठी शेतातच ते उगवावं लागेल, आणि त्यासाठी घाम गाळावं लागेल. ह्याला शॉर्टकट नाही आहे. त्यामुळं भविष्यामध्ये पोट भरायला शेतकरी हा लागणारच, त्याला पर्याय नाही आहे. त्यामुळे हा व्यवसाय शाश्वतच आहे. मानवी प्रगती झाली, मानव धर्माची ती शेतीतूनच झाली, शेतीतूनच संपत्ती निर्माण झाली. एकच हे होतं, शेतीच हे सगळं असायचं. आता मला विचारायचं आहे, जसं की मी आता म्हटलं तुम्हाला की शेतीमध्ये बदल झाला, किंवा आजचा शेतकऱ्यांचा मुलगा ज्याला लहानपणापासून शेतीचं नॉलेज आहे, तो वडिलांच्याकडून शिकत आलाय पारंपरिक शेती, आता त्याला टेक्नॉलॉजीची पण साथ मिळाली, तर काय काय क्रांती घडू शकते? एक असं आहे की फक्त उत्पादनामध्येच तंत्रज्ञान काय करू शकतं, तुमचा उत्पादन खर्च कमी करू शकतं, तुमचं उत्पादन वाढवू शकतं, कापणीपूर्व कापणी पश्चात होणारं नुकसान कमी करू शकतं, तुम्हाला हवामानाचा आधीच अंदाज देऊ शकतं, भविष्यातला अंदाज देऊ शकतं, आणि त्या पद्धतीनं वातावरणात काय बदल झाले तर त्याच्यावर पीक वाचवण्यासाठी काय करता येईल, हे सगळं तंत्रज्ञानातून तुम्हाला मिळू शकेल. पण तंत्रज्ञान बाजारपेठेवर नियंत्रण करू शकत नाही, त्याला मिळणारी किंमत ठरवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला धोरण पाहिजे, पॉलिसी पाहिजे, आणि ती पॉलिसी सरकार ठरवत असतात, आणि सरकारमध्ये आपणच प्रतिनिधी पाठवत असतो. आता त्या प्रतिनिधींच्यावर आपला दबाव असला पाहिजे, आपला अंकुश असला पाहिजे, आणि आपल्याला खुश करणारी पॉलिसी नाही केली, आपल्याला खुश करणारे म्हणजे पूरक अशी किंवा योग्य अशी, तर आपल्याला पुढच्या वेळी हे लोक मत देणार नाहीत. अशा प्रकारचा दबाव तयार पाहिजे. कारण आजही या देशामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून असणाऱ्या जनतेची संख्या ही 62% आहे. म्हणजे शेतीवर अवलंबून नसणारे 38 आणि शेतीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अवलंबून असणारे 62 आहेत. मग मला सांगा, शेतीप्रधान देश पण म्हटलं, हा आपला शेतीप्रधान देश आहे. मग लोकप्रतिनिधींच्यावर या 62% लोकांनी जर अंकुश ठेवून त्यांना पाहिजे त्या प्रकारचं धोरण राबवलं, जसा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मुठभर, तिथं 2-4% सुद्धा शेतकरी नाहीत अमेरिकेत, अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 2-4% सुद्धा शेतकऱ्यांची संख्या नाही,
तरी सुद्धा त्या 2-4% लोकांना खुश करण्यासाठी आमच्या देशाच्या पंतप्रधानांना गुडघे टेकायला लावून जर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्यांना पाहिजे तसा इंडो अमेरिकन करार करून घेऊ शकतो आणि ज्याच्यामुळं मग अमेरिकेच्या शेतकऱ्यांना 140 कोटीची भारतीय जनतेची बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, त्यांच्या मक्यासाठी, त्यांच्या सोयाबीनसाठी, त्यांच्या कापसासाठी, त्यांच्या खाद्यतेलासाठी, त्यांच्या इथेनॉलसाठी. तर मग 62% जनता असणाऱ्या आपल्या देशाच्या शेतकऱ्यांचं आपल्या पंतप्रधानांच्यावर किती दबाव आहे, काय ते फक्त बटिंगे आणि कटिंगे पुरतच मर्यादित आहे, याचा विचार केला पाहिजे. बरोबर. यावर सर आणि काय सांगणार, म्हणजे आता जो करार झालेला आहे परवाच, त्या कराराचे खूप मोठे परिणाम, फार दूरगामी परिणाम होणार आहेत. ते काय काय त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा नैसर्गिक पाण्यावर शेती करणाऱ्या विदर्भ मराठवाड्यासारख्या शेतकऱ्यांच्यावर जास्त होणार आहे. म्हणजे पूर्ण हा पट्टा, सोयाबीनचा पट्टा झाशीपर्यंत, म्हणजे तेलंगणापासून झाशीपर्यंत हा सगळा सोयाबीन. कारण जेनेटिक मॉडिफाईड जे सीड्स आहेत ते अमेरिकेमध्ये सर्रास वापरले जातात आणि त्या जेनेटिक मॉडिफाईड सीड्स मुळे अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन हे एकरी 22 ते 24 क्विंटल होतं आणि आपल्या विदर्भातला शेतकरी एकरी 6 क्विंटल सोयाबीन झालं तरी खुश होतो. इतकी तफावत आहे. मग साहजिकच 24 क्विंटल उत्पादन घेणाऱ्या, ज्याच्याकडे उच्च दर्जाचं तंत्रज्ञान आहे, मशिनरी आहेत, त्याचा मशागतीचा खर्च कमी, बरोबर, त्याचं उत्पादन जास्त, त्यामुळे त्याला ते स्वस्तात विकायला परवडतं. आपल्या शेतकरी स्पर्धा करू शकत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर का सोयाबीन भारतात आलं, सोयाबीनची पेंड भारतात आली, सोयाबीनचं खाद्यतेल भारतामध्ये आलं, तर आपल्या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा सोयाबीन 2000 रुपयाला सुद्धा कोण घेणार नाही, ही स्थिती होऊ शकते. तीच परिस्थिती कापसाची आहे, तीच परिस्थिती मक्याची आहे आणि तीच परिस्थिती ऊस उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा आहे. आजही या क्षणाला अमेरिकेमध्ये मक्यापासून किंवा इतर भरड धान्यापासून तयार झालेलं जे इथेनॉल आहे ते भारतामध्ये 45 रुपये लिटर या दरानं पोच होऊ शकतं जर आम्ही भिंती उघडल्या. आज आयात करायला असल्यामुळे आयात कर लावायचा मुभा आपल्याला, तर आपल्यापर्यंत ते येऊ शकत नाही. आणि आपल्या धान्यापासून तयार झालेलं इथेनॉल 60 रुपयानं इथल्या ऑइल कंपन्या खरेदी करतात. मग 45 कुठं आणि 60 रुपये कुठं, म्हणजे 15 रुपयाचा फरक पडतो, 15 रुपयाचा. आणि ह्या लिटर पाठीमुळे 15 रुपये जर का स्वस्तामध्ये मिळायला लागलं तर मग इथल्या साखर कारखान्यामध्ये ऊसापासून तयार होणाऱ्या मोलॅसिस पासून जे इथेनॉल तयार होतं त्याचं काय होईल? 73,000 कोटी रुपये ही इथेनॉलच्या उत्पादनामध्ये भारतातल्या साखर कारखान्यांनी गुंतवणूक केलेली आहे. हे 73,000 कोटी रुपये अक्षरशः पाण्यात जातील, ते मशिनरी गंजून पडतील. 15 रुपयाचा फरक पडल्यानंतर कोण घेणार आहे तुमचं इथेनॉल? आणि जर तुमच्या इथेनॉलचं जर कारखान्यांचं खपलं नाही तर आज जो काय 350, 3600, 3,500, 3600, 350 आपण ऊसाचा जो भाव घेतो तो 2800 पर्यंत खाली यायला काही वेळ लागणार नाही परत, आणि याचे थेट परिणाम होणार आहेत. मग यासाठी काय केलं पाहिजे? आता बदल नाही, यासाठी आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचा केंद्र सरकारवर दबाव आला पाहिजे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय आणि केंद्र सरकारला भीती वाटली पाहिजे की आता अमेरिकेसमोर गुडघे टेकले तर आपला शेतकरी गाडल्याशिवाय सोडणार नाही. आणि त्यामुळं किमान शेतकऱ्यांच्या भीतीपोटी या करारावर अजूनही अंतिम रूप आलेलं नाही, तो करार करायला नकार दिला पाहिजे, तरच भारतीय शेतकरी आणि भारतीय शेती टिकणार आहे. बरोबर की. आता जी शेती आहे, आता जसं तुम्ही सांगितलं, यामध्ये आपण जर शिक्षण ऍड केलं,
आजचा विद्यार्थी जर प्रगत असेल, शेती जसं डेप्थ नॉलेज असली पाहिजे शेतीची ती असेल, तर याच्यावर किती मोठा परिणाम होऊ शकतो? कारण होतो ना. आता पुढं पिढी आता बघा, आपली ताकद काय आहे? युथ. युथ. आणि आपली ताकद आहे आपली शेती. बरोबर. कारण जगामध्ये फार मोजके देश असे आहेत की जिथं वर्षभर सूर्यप्रकाश, मुबलक पाणी आणि स्वच्छ हवा आहे. त्यामुळं तसं शेती करणं सोपं जातं. आपल्या देशाची विविधता इतकी चांगली आहे की जगात असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे हिमालयासारखा, काश्मीर सारखा, हिमाचल प्रदेश सारखा बर्फ पडणारा प्रदेश आपल्या देशामध्ये आहे. राजस्थानमध्ये वाळवंट आहे, इकडे डोंगरी प्रदेश आहेत, त्याचबरोबर समुद्रकाठ आहे, सपाट जमीन आहे. म्हणजे तुम्ही कडक उन्हाळा आहे. म्हणजे जिथं काही पिकं एकदम कडक उन्हात येतात ती घेऊ शकतो, काही थंड ती घेऊ शकतो, काही खाऱ्या वाऱ्याच्या समुद्राकाठी येतात ती आपण घेऊ शकतो, नैसर्गिक पावसावर येणारी पिकं घेऊ शकतो. आणि तंत्रज्ञान आपले शेतकरी इतके पुढारले आहेत की ग्रीन हाऊस तंत्रज्ञान सुद्धा विकसित केलेले आहेत. तेव्हा जगाची जी भूक आहे ती भूक भागवण्याची 100% क्षमता भारतीय शेतकऱ्यांच्या मध्ये आहे, भारतीय शेतीमध्ये आहे. आणि जगभरामध्ये आता शेतीतून बाहेर पडण्याचा जो ट्रेंड आहे तो वाढत चाललेला आहे. पण म्हणून काही जगातले लोक खायचं बंद करत नाही आहेत. तेव्हा जवळपास ऑपॉर्च्युनिटी आहे. हो, आपल्यासाठी 650 कोटी, माझ्या माहितीप्रमाणे 700 कोटीची जनता आहे जगभरातली. त्या जनतेसाठी एक अन्नधान्याचं कोठार म्हणून भारत पुढे येऊ शकतो. पण त्यासाठी भारतीय शेतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि तशी मेहनती कष्टाळू शेतकरी आहे. आजचा विद्यार्थी पण तांत्रिक किंवा नवीन शेतीमध्ये तुम्ही औद्योगिक दृष्ट्या बरोबरी जपानची करू शकत नाही, युरोपीय राष्ट्रांची करू शकत नाही, चायनाची तर करू शकतच नाही. पण तुम्ही शेतीत लक्ष घातलं तर मात्र तुम्ही जगाची बाजारपेठ काबीज करू शकता आणि राज्य करू शकता. कारण खाणं आपल्याकडे आणि भविष्यामध्ये कदाचित अन्नधान्यासाठी सुद्धा युद्ध होतील, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक देश काय करतोय की स्वतःला लागणारा अन्नधान्य स्वतःच कसं तयार करायचं यासाठी प्रयत्न करायला. पण आपण मात्र भामटे असं आहोत की आपण बाहेरच्या देशातून इथं आणायची भाषा करायला लागलो. बरोबर, हे लक्षात घ्या. आता आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल, काय कानमंत्र द्याल की त्यांनी पुढे काय दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाला सामोरं गेलं पाहिजे आणि भविष्याचं शेतीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन की अगदी या देशाला फार मोठी शिक्षणाची परंपरा होती. तक्षशिला आणि नालंदा सारख्या विद्यापीठ आपल्या देशामध्ये होती आणि जगभरातले शिक्षक विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला यायची, ही एवढी मोठी परंपरा आपली होती. आणि त्यामुळे शिक्षणाचं महत्व भारतीय विद्यार्थ्यांना सांगायची काही गरज नाही. जे वय शिक्षण घेण्याचं आहे त्या वयात शिक्षणच घ्या. हे काय स्मार्टफोन आणि तुमचं हे आहे ह्याच्याकडे जरा दुर्लक्ष करा, शिक्षण घ्या, त्याचाही शिक्षणासाठी वापर करा. हे जितकं मनोरंजनासाठी चांगलं आहे तेवढंच जास्त शिक्षणासाठी सगळं जग तुमच्या ह्या छोट्याशा यंत्राद्वारे तुम्ही सगळं जग तुमच्या मुठीत ठेवू शकता. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याचा वापर करा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. पहिल्यांदा शिकल्यानंतर जगावर जर राज्य करायचं असेल तर व्यावहारिक बना आणि नुसतं व्यावहारिक बनू नका. तर जे शिक्षण घेतलंय ते व्यावहारिक शिक्षण घ्या आणि त्यातून स्वतःच्या पायावर तर उभा राहावा, पण त्यातून जगाला नेतृत्व देण्याची निश्चितच धमक तुमच्यामध्ये. आजही अमेरिकन IT कंपन्या भारतीय तंत्रज्ञानाच्याच भरोश्यावर उभ्या आहेत, ते लक्षात ठेवा. नासामध्ये 25% भारतीय आहेत. त्याचं कारण भारतीय माणूस ज्ञानामध्ये कुठं मागे राहत नाही. या संधीचा फायदा घ्या. या भावना भडकवणारी काही लोक भामटी ही करतात, विचार पसरवतात,
ते सोडा. जग चंद्रावर चाललेला आहे, तुम्ही डोंगर धुंडाळत बसू नका. बरोबर. हा आहे तो एक आपल्या अभिमानाचा ट्रेकिंगला म्हणून जा एक दिवस, परंतु तुमची महत्वाकांक्षा डोंगरावर जाण्याची नसावी, तर चंद्रावर जाण्याची, मंगळावर जाण्याची असली पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान, जगातले जे काही सर्वोत्कृष्ट ज्ञान असेल ते मला अवगत झालं पाहिजे, ही महत्वाकांक्षा ठेवा. तुम्ही आयुष्यात कधीही कमी पडणार नाही, एवढा सल्ला मी विद्यार्थ्यांना देईन. अतिशय अभिमानास्पद. आणि सरांचं जे कार्य, साहेबांचं जे कार्य आहे, त्याच्यामुळे शेतकरी शिकू शकतोय, प्रत्येक समाजातला घटक शिकू शकतोय, असं त्यांनी सगळं उभं करून दाखवलेलं आहे. त्यांच्या विचारांवर जर आपण पुढे गेलो तर नक्कीच देश महासत्ता आपला शेतीमुळे बनेल, असं त्यांचं मत आहे पूर्णपणे. त्यामुळं जर असे नेते आपल्या सोबत आहेत, असे विचार करणारे वैचारिक संत ज्यांना म्हणू आपण, शेतीच्या बाबतीत असंही घडू शकतं असा विचार आणणारे हे साहेब आपले राजू शेट्टी साहेब आहेत. यांच्या विचारांचं नक्कीच विद्यार्थी पालन करतील. अतिशय गेले 40-45 मिनिट साहेबांनी त्यांचा अतिशय मोलाचा वेळ आम्हाला दिला. अगदी गुसबम्स येतील इतकं सुंदर त्यांनी सगळं भाष्य केलेलं आहे. गंभीर समस्या समाजातल्या दाखवून दिलेल्या आहेत. पुढे भविष्यात होणाऱ्या अडचणी काय काय असू शकतात ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावर उपाय काय केला पाहिजे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त प्रत्येकानं डोळे उघडून फक्त प्रत्येक गोष्टीकडे जागरूकपणे जर बघितलं आणि आपला वोटिंगचा अधिकार प्रॉपरली राबवला तरी देखील समाजात खूप सारे बदल होऊ शकतात, असं सरांनी आता सांगितलेलं आहे. सरांनी आम्हाला एवढा वेळ दिला त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभार तर मानतोच, पण आम्ही जो एक उपक्रम राबवलेला आहे की प्रत्येक क्षेत्रातलं शिक्षणासंदर्भातलं माहिती ही समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. शिक्षणापासून वंचित कोणी राहू नये. शिक्षणामुळे आता कित्येक साऱ्या स्कॉलरशिप्स आहेत, त्या माहिती नसल्यामुळे हुशार मुलगाही शिकू शकत नाही. आपल्या चॅनेलद्वारे आम्ही ते देखील सांगणार आहोत की कोणकोणत्या स्कॉलरशिप कोणकोणत्या वयात मिळतात, ठीक आहे, वेगवेगळ्या स्कॉलरशिप कशा मिळवाव्यात आणि कोणकोणतं शिक्षण घेतल्यानं फरक पडू शकतो, हे सगळं आम्ही आमच्या चॅनेलवर सर दाखवणार आहोत. या आमच्या एकंदरीत उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं? निश्चितच चांगला उपक्रम आहे आणि त्यामुळं एक असं सांगितलं जातं की ज्ञान जगातली एकमेव संपत्ती आहे, ज्ञान जी वाटल्यानंतर वाढते पण कमी होत नाही. बरोबर. त्यामुळे हे माझा प्रसार जास्तीत जास्त झाला पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. तुमच्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोकांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू सो मच सर. तुमचा खूप महत्वाचा अनमोल वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा गोड्स ऑफ एज्युकेशन तर्फे तुमचे खूप खूप आभार सर. नमस्कार.